तर जेनझीपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं मोदी सरकार दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठामध्ये पाठवण्याची योजना आखते। तर एक दिवस एक विद्यापीठ या उपक्रमाअंतर्गत ही योजना राबवली जाणार असून या माध्यमामधून तरुणांशी संवाद साधणं, त्यांच्या समस्यांवर चर्चा करणं आणि देशासमोरील मुद्द्यांबाबत त्यांचे दृष्टिकोन समजून घेणं हा यामागील उद्देश असणार आहे। नीट पेपर फुटीनंतर देशभर विद्यार्थी आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलं होतं। जेनझी तरुणांचा सहभाग असलेल्या या आंदोलनामुळे या पिढीच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून हा उपक्रम त्यासाठीच हाती घेण्यात आलाय, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिलेली आहे। हे अतिशय चांगला निर्णय आहे। शेवटी आपली जी विद्यापीठं आहेत ही आपलं भविष्य निर्माण करणारी केंद्र आहे आणि अशा प्रकारचा संवाद झाला तर शासन काय करतं आहे, देशाची दिशा काय आहे, जगाची दिशा काय आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि विद्यार्थ्यांचे आशा, आकांक्षा, अपेक्षा आणि स्पंदनं ही त्या ठिकाणी फर्स्ट हँड आपल्या मंत्र्यांना देखील समजतील। एक चांगला उपक्रम। विद्यापीठात जा किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा किंवा कुठे जा, जेनजी तुमच्याबरोबर येणार नाहीये। जेनजीने तुमचं ढोंग ओळखलेलं आहे। म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे त्यांनी जा, बरं का, सर्व मंत्र्यांना। कठीण आहे, या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे। अरे कामं करा ना आपापल्या खात्याची आणि चांगलं काम करा की। आता तुम्ही मन वळवायला चालले काय जेनजीचं? ठीक आहे, करू द्या। यातून त्यांचा मूर्खपणा जास्त उघड होतो आहे।